अस्वस्थ होते. आज या ठिकाणी मेळावा घेतला. कार्यकर्त्यांमध्ये अशी भावना की तुमच्या विरोधामध्ये मुंबईहून षडयंत्र झालं तुम्हाला पडण्यासाठी, काय सांगाल? कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे, संजय राऊत या 3 माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिसराला मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जिवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला. या ठिकाणी आता आपण एक आव्हान केले की आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये तांबडं पलकट ठेवायचं नाही. राज्यभरामध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं असताना समर्थकांना हे आव्हान करण्यामागची भावना काय? या पाठीमागची माझी भावनाच एवढी आहे की जो विचार संपूर्ण महाराष्ट्रानं झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता कामा नये. कारण या विचारामुळं कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे आणि तो तालुका महायुतीबरोबरच आदरणीय शिंदेसाहेब, फडणवीससाहेब, अजितदादा यांच्या विचारधारेबरोबर माझा तालुका गेल्यानंतरच या ठिकाणी तालुक्याचा विकास होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तुमच्या प्रचारार्थ एक सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं बापूमुळं आमचा प्रवास सुखकर झाला, आमच्या बंडाला बळ मिळालं, आम्ही जे बंडाचं निशाण पडकावलेलं होतं बापूने त्यात खूप मोठी भूमिका बजावली. बापू आज या ठिकाणी तिरंगी लढतीत तुमचा पराभव झाला आहे. समर्थकांच्या अपेक्षा आहेत की आता महायुती सरकार येतंय आणि तुम्हाला योग्य न्याय सरकारमध्ये मिळावा. मी एक शिवसैनिक आहे आणि मनापासून अंतकरणापासून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी माणूस आहे. माझी पक्ष वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदेसाहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढची वाटचाल माझी चालू राहील. परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातही शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी सातत्यानं प्रयत्न करेन. असा कोणताही मला साहेबांनी शब्द दिलेला नाही, परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामे ठेवणार नाहीत. निश्चितपणानं मला कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतील. संजय राऊताचं आत्तापर्यंत बोललेलं एवढं लबाडन थोबाड निघालेलं आहे की इथून पुढं त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही. खासदारकीवेळी EV मशीनवर का बोंबला नाही ते आता वरडायला लागला आहे. खासदारकीवेळी EV मशीनचं बोलायला पाहिजे होते, त्यावेळी का तोंड शिवली होती का यांची, आता बोलायला लागले. चुकीच आहे ही पद्धत. हारल्यानंतर EV मशीन, जिंकल्यानंतर लय भारी झालं. ही उद्योग कुठला काढला आहे, नवीनच राजकारण. आणि पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसानं ह्यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे. काय EV मशीन नाही, काय नाही, करून बघा ना EV मशीन. आपण करत नाही का मतदान? आता मी बटन दाबलं, खार दिशीकडे दोन्ही बांधत्या काचच दिसला, तुम्ही मतदान केलं, तुम्हाला ते चिन्ह दिसलं नाही का? कुठंतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि मग ज्यावेळी कर्नाटक जिंकताय EV मशीन चांगल्या, तामिळनाडू जिंकताय EV मशीन, तेलंगणा जिंकताय, पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतले तिथे EV मशीन चांगली आहे. इकडे महाराष्ट्रात वाईट आल्यावर चुकीच आहे बोलणं. महायुतीत सत्ता मोठी स्थापन झाली. संजय राऊताला आता काय काम असणार? संजय राऊताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही, त्या खोली बंद करायची, आम्हाला शिव्या धाडा दे, त्या शाजीबापूला लई शिव्या दी आणि मग भूक लागल्यावर वहिनी आमची त्याला भाकरी वाढेल खायची, गप झोपायचा. काय राहिलं उगा आता ही करा ती करा काय ते भडकवायचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हा
फार महान सूर्याला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे. छत्रपती शिवरायाचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा फुल्यांचं, शाहू महाराजांचं, किती ते यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, कितीतरी महान माणसाचं हे राज्य आहे. इथं हे लबाड थोबाडी जास्त पचत नसते. खासदार केला त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण कुठतंच ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, ही चूक आहे. ती चूक जनतेनंच विधानसभेला दुरुस्त केली. आपली महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही सामील आहे. त्यांना महायुतीची सत्ता येते आहे. सत्ताधारी महायुतीमधल्या पक्षांना सोडून दीपदाबा जनतेने आमदार व्हायला गेले होते. तिसऱ्या क्रमांकावर गेले होते त्याच्या तिकिटावर. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काय आव्हान करायचं? दीपक आबा ज्या दिवशी उबाटा सोडतील त्या दिवशी मी आवाहन करीन. तोपर्यंत त्या उबाटा नादाला मी लागणार नाही. उबाटा माझा नंबर 1 शत्रू आहे. त्यामुळे अजिबात त्याला बोलणार नाही मी. उबाटा सोड, दुसऱ्या दिवशी घरी येऊन बसतो. उबाटा आता तुम्ही तुझ्या नादाला बाबा आम्हाला लागायचं ना. आमचा शिंदे साहेबांनी नेतृत्व आम्हाला लागला बा. पुढच्या 2 महिन्यात शहाजी बापू एका मोठ्या पदावर दिसतील. सत्ता, संपत्ती, संतती ह्या भाग्याच्या गोष्टी असतात. माझ्या भाग्यात जर ते असं मिळेल, नसेल तर राहील. पक्षाचं काम माझं चालूच आहे. स्टार प्रचारक राहिलेला आहात शिवसेनेचे. तुम्हाला असं वाऱ्यावर सोडतील असं ह्याचा निर्णय तुम्ही घ्यायचा, मी कसा घ्यायचा.